दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। परवा एका प्रभाग समितीच्या बैठकीत दोन नगरसेवक एकमेकांवर तुटून पडल्याची घटना घडली होती। या वादादरम्यान वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेत हा मुद्दा उपस्थित झालाय। यावेळी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी लोकप्रतिनिधींनी सभागृहाचे गांभीर्य आणि सभ्यता जपली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली। नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी एकमेकांशी अशा पद्धतीने वागणे योग्य नसून यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी सांगितले। यासोबतच स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध कामांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नागरिकांना अपेक्षित सुविधा अद्यापही पूर्णपणे मिळालेल्या नसल्याची खंत व्यक्त करत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी आणि कामांची पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। महासभेमध्ये अनेक वेळा तुंबळ युद्ध पण मी बघितलंय, परंतु त्याचा वैयक्तिक आयुष्यामध्ये एकमेकांवरती दोषारोप झालेला मी आजपर्यंत बघितलेला नाहीये। आपलं जे सभागृह आहे, सर्वच नगरसेवक सुसंस्कृत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण लोकांसाठी काम करतो। निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी असं होतं की कोणीतरी एकमेकांच्या विरोधामध्ये उभारलेला असतं आणि तो राग, तो रुसवा आणि तो एकमेकांबद्दलचा संताप हा कुठेतरी व्यक्त होतो। जसं आता मगाशी राहुल भाऊने बोललो की तो संताप व्यक्त होत असताना बाहेर समाज आपल्याला काय म्हणतो, सोशल मीडिया आपल्याला काय म्हणतो। सोशल मीडियावरती घाबरण्याचा हा विषय नाहीये, परंतु एक नाशिकच्या नगरसेवकांबद्दलचं मत जे महाराष्ट्राबाहेर जातं आणि त्याचा फटका सगळ्याच नगरसेवकांना बसतो, तो मला असं वाटतं चिंतित करणार आहे। याच्यामध्ये कोणाची चूक, कोणाचं बरोबर या विषयामध्ये मी पडणार नाहीये, परंतु एक आपण आता मगाशी त्यांनी पत्रामध्ये म्हटलं की धोरणात्मक निर्णय घ्या। मला माहिती नाही याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय आपण काय घेणार, परंतु प्रत्येक सदस्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या मनामध्ये जो राग एखाद्याच्या विरोधात असेल तो बोलताना, तो व्यक्त करताना एक भाषेचा, एक मुलायचा आपण ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली गेली पाहिजे। दुसरा विषय अधिकारी आणि नगरसेवक। सन्माननीय महापौरांनी जे अधिकारी आपल्या महापालिकेचे बघते, खरं सांगते म्हणजे आपण एकमेकांवरती आरोप करतो, कधी रागवतो, परंतु अतिशय प्रामाणिकपणे नगरसेवकांचं काम करणारे, ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यामधून नगरसेवकांना मदत करणारे, अशा वेळी आपण कारण नसताना अधिकाऱ्यांच्यावरती हातवारे करणं, त्यांना मारामारीची भाषा करणं, कदाचित त्यांच्यावरती मारामारी करणं, प्रत्यक्षात ह्या गोष्टी आपण या सभागृहामध्ये टाळल्या पाहिजेत, बाहेर समाजामध्ये टाळल्या पाहिजेत। त्याचा एक चुकीचा संदेश जातो। अधिकाऱ्यांनाही तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि नगरसेवकांनी एकमेकांमध्ये तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे। बऱ्याच वेळा असं घडतं की माझ्याच प्रभागाचा विषय होता, कारण नसताना नगररचनाचे जे अधिकारी आहेत, विषय माझ्या प्रभागातला, विषय एका हॉटेलचा, त्याच्यामध्ये जे काही झालं तर त्या संदर्भामध्ये मी डिटेल आपल्याशी बोलणार आहे आणि असे विषय यापुढे कुठल्याही नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये वेस्टेड इंटरेस्टनी किंवा आणखी कसल्या इंटरेस्टनी असे विषय झाले नाही पाहिजेत। सर्वच नगरसेवकांना माझी एक छोटी बहीण, मोठी बहीण म्हणून विनंती आहे की आपण ही सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी मिळून ती जबाबदारी पार पाडूयात। आणि आज महासभेमध्ये याच्यावरती धोरणात्मक निर्णय काही घेता आला नाही तरी आपण, मला असं वाटतं की त्या संदर्भात एक वक्तव्य करून सर्वच जण त्याचं पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते। धन्यवाद। प्रभाग समितीतील वाद असो किंवा स्मार्ट सिटी प्रकल्पातील प्रश्न, या दोन्ही विषयांवर डॉक्टर हेमलता पाटील यांनी महासभेत स्पष्ट आणि परखड भूमिका मांडल्याने या मुद्द्यांची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।